Praise the Lord. Hallelujah. God bless you. यावेळेस सगळ्यांना ख्रिस्त येशूच्या नावामध्ये सलाम. जे माझे सगळे ख्रिस्तातील भाऊ भगिनी, यावेळेस चर्चचे सर्व मेंबर्स, सर्व कुटुंब, आपण सगळेजण मिळून येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये एकत्र त्याची आराधना करणार आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू जीसस. हालेलुया. जर तुम्ही कनेक्ट झालेले आहात तर प्लीज कृपया जाऊन आपल्या व्हॉट्सअप वरती शेअर करा, जेणेकरून अनेक लोक लवकर जॉईन होऊ शकतील. ज्यावेळेस लिंक मिळेल लोक लगेच जॉईन होऊ शकतील. यावेळेस सगळेजण मिळून आपण प्रभूच्या चरणापाशी येऊया. बरेचसे लोक जॉईन झाले. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. हालेलुया. ब्रदर आयुष, विशाल, प्रेज द लॉर्ड. सिस्टर प्रणाली, हनोक, सिस्टर आरती, प्रणाली सिस्टर, दांडोरे ब्रदर, गॉड ब्लेस यू. ब्रदर मणी, त्यांची फॅमिली, हालेलुया. गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. वेलकम इन द प्रेझेन्स ऑफ गॉड. देवाच्या पवित्र उपस्थितीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आमेन. हालेलुया. आजचा दिवस आहे प्रभूने दिलेला, ज्याच्यामध्ये आपण उल्हास आणि आनंद करूया. आमेन. हालेलुया. सिस्टर शीतल साळवी, प्रेज द लॉर्ड, वेलकम. ब्रदर विजय, तुमच्या फॅमिलीचं स्वागत आहे. गॉड ब्लेस यू. हालेलुया, हालेलुया. म्हणा प्रभूने आजचा दिवस बनवलेला. हालेलुया. Today is the day that the Lord has made. आजचा दिवस प्रभूने बनवलेला, आपण त्याच्यामध्ये उल्हास आणि आनंद करूया. पवित्र आत्म्याला प्रार्थना करू की तू आम्हाला येशू ख्रिस्ताकडे घेऊन चल म्हणून. थँक यू जीसस. Oh, we worship you, Lord. We praise you. We give you glory, Jesus. Hallelujah. हालेलुया. किती लोकांना वाटतं की त्यांची आज प्रार्थना स्वर्गापर्यंत पोहोचावी? बायबल सांगतं की परमेश्वर प्रार्थना ऐकणारा देव आहे. स्तोत्र 65:2 मध्ये लिहिलंय, परमेश्वर जो प्रार्थना ऐकतो. आमेन. परमेश्वर जो प्रार्थना ऐकतो. बायबल सांगतं निर्गमाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये देवाने इस्रायली लोकांचं कन्न ऐकलं. यशाया 59 मध्ये लिहिलंय की परमेश्वराचे कान बंद नाही की तो ऐकू शकत नाही. एव्हरी प्रेयर ही हर्ड. प्रत्येक प्रार्थना तो ऐकतो. आणि म्हणून यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रार्थना करणार आहे, आपण आराधना करणार आहे आणि प्रभूला म्हणणार आहे, प्रभू आज आमच्या सर्व कुटुंबांना आशीर्वादित कर. आज तुझी उपस्थिती आम्हाला प्राप्त होते. पवित्र आत्म्याकडे आपण प्रार्थना करू की आम्हाला येशूच्या चरणापाशी घेऊन चल. कौन सुनेगा प्रार्थना हमारी यीशु मसीह के सिवा? कौन सुनेगा प्रार्थना हमारी यीशु मसीह के सिवा? यीशु सुनेगा प्रार्थना हमारी, वो ही संभालेगा. यीशु सुनेगा प्रार्थना हमारी, वो ही संभालेगा.
येशूच्या चरणापाशी घेऊन चल. आज एक चर्च प्रभू जे ख्रिस्त ज्याचं मस्तक आहे त्या चर्चवर आज तो अभिषेक स्वर्गातून उतरू दे. प्रत्येक कुटुंब जे आज या मिनिस्ट्रीला कनेक्टेड आहे बाप्पा, प्रभू त्या प्रत्येक मिनिस्ट्री त्या प्रत्येक कुटुंबावरती प्रभू स्वर्गातून आशीर्वादांचा वर्षाव कर दे बाप्पा. त्यांना आरोग्य दे प्रभू, त्यांना धैर्य दे आणि परमेश्वरा तुझ्या बरोबर चालण्यासाठी सामर्थ्य पुरव दे बाप्पा. प्रभू आमच्या अपराधांची क्षमा करणारा तू पवित्र परमेश्वरच दे बाप्पा. आणि म्हणून येशू तुझ्या रक्ताद्वारे आम्ही तुला प्रार्थना करतो की त्या रक्ताद्वारे आम्ही तुझ्या पवित्र चरणापाशी येऊ दे. आंखों में आंसू दिल में तड़प है यीशु से मिलने की. आंखों में आंसू दिल में तड़प है यीशु से मिलने की. आज मिला दो यीशु से हमारे राजा से. ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में. थैंक यू लॉर्ड, वी वर्शिप यू. पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत करतो. आम्ही तुला अधिकार देतो आमच्यावरती, आमच्या मनावरती. यू आर द कंट्रोल ऑफ आवर लाईफ. आमच्या जीवनाचं नियंत्रण आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवतो दे बाप्पा. तुझा अभिषेक उतरू दे प्रभू. आजचं वचन थेट स्वर्गातून तुझ्या हृदयातून येऊ दे आणि तो रेमा शब्द ऐकणाऱ्या प्रत्येकाला स्पर्श करू दे बाप्पा. सगळा आदर, सगळा महिमा आणि गौरव आम्ही तुला देतो येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये ही प्रार्थना आम्ही मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती लोक तयार आहेत त्याची स्तुती करण्यासाठी. आमेन. हालेलुया. उसके आंगनों में प्रवेश करूंगा धन्यवाद के साथ. दाविदाला त्याच्या परमेश्वराच्या मंदिरात जाण्याची युक्ती ठाऊक होती. आमेन. हालेलुया. आणि तो देवाचे धन्यवाद देत मंदिरात जात होता. ज्यावेळेस आपण आत्म्यामध्ये त्याची आराधना करणार आहे, आपल्या शरीरूपी मंदिरामध्ये प्रवेश करताना ओठावर आपल्या धन्यवाद असणं गरजेचं आहे. कारण तुझ्या शरीराचा दरवाजा तुझं मुख आहे आणि त्या दरवाजातून आज धन्यवादाची मेदी निघू दे. आमेन. हालेलुया. म्हणा प्रभू मी तुझे आज आभार मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. हालेलुया. लिफ्ट योर हँड एंड से थँक यू लॉर्ड because you are working miracles in my life. तू माझ्या जीवनात चमत्कार करत आहेस म्हणून मी तुझे आभार मानतो. से थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस. हालेलुया. एक नया गीत हम ट्राई करेंगे. आमेन. हालेलुया. थैंक यू जीसस. हालेलुया. बोलो यीशु मसीह की. हालेलुया. थैंक यू जीसस. थैंक यू लॉर्ड. ओ राबा बाबा शातेरे बे सांदारा बाला शेकेरिया तारा बालिया लाराबा. धन्य बलि हो अब्बा तेरी. धन्य बलि हो. थैंक यू जीसस. आई थिंक थैंक यू लॉर्ड. धन्य प्रभु तुझे मिले. थैंक यू. ओ राबा बाबा शातेरे बे. हालेलुया. फादर भगवत का गीत है वो, लेकिन इसमें नहीं है ब्रदर. मैन. थैंक यू जीसस. हालेलुया. आर यू रेडी फॉर द वर्शिप ऑफ गॉड? आप तैयार है परमेश्वर की स्तुति करने के लिए? थैंक यू जीसस. हम लोग उसकी स्तुति करेंगे, हम हमेशा उसको धन्यवाद देंगे क्योंकि हम परमेश्वर के बच्चे हैं. हालेलुया. थैंक यू जीसस. फादर भगवत से अपन गीत गीया हमेशा आनंद है मुझे यीशु देता है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आनंद के साथ हम उसकी स्तुति करेंगे. थैंक यू जीसस. हमेशा आनंद है मुझे यीशु देता है. हमेशा आनंद है मुझे यीशु देता है. आओ मिलकर उसकी स्तुति करें हम. आओ मिलकर उसकी स्तुति करें हम. हालेलुया. आनंद है. हालेलुया. आनंद है. हालेलुया.
पण प्रभूच्या नावाला आपण या गाण्याद्वारे धन्यवाद देऊया. आमेन, हालेलुया. प्रभु को हम धन्यवाद देंगे. थैंक यू जीसस. यीशु साथ आएगा, यीशु साथ आएगा, अद्भुत सा काम करेगा. यीशु साथ आएगा, अद्भुत सा काम करेगा. सब मिलके गाएंगे. रोग और भूतों को भगा देगा, रोग और भूतों को भगा देगा. टूटे दिलों को वो चंगा करेगा, टूटे दिलों को वो चंगा करेगा. यीशु साथ आएगा, अद्भुत सा काम करेगा. यीशु साथ आएगा, अद्भुत सा काम करेगा. तना ना तना तना ना, तना ना तना तना ना, तना ना तना तना ना, तना ना तना तना ना. तकलीफ दुखों को दूर करेगा, तकलीफ दुखों को दूर करेगा. आनंद और शांति वो मुझे देगा, आनंद और शांति वो मुझे देगा. यीशु साथ आएगा, अद्भुत सा काम करेगा. सब मिलके यीशु साथ आएगा, अद्भुत सा काम करेगा. तना ना तना तना ना, तना ना तना तना ना. कर्जा कष्टों को दूर करेगा, कर्जा कष्टों को दूर करेगा. आंसुओं को वो पोंछ डालेगा, आंसुओं को वो पोंछ डालेगा. हालेलुया. यीशु साथ आएगा, अद्भुत सा काम करेगा. यीशु साथ आएगा, अद्भुत सा काम करेगा. बोलो तना ना 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 ना, तना ना तना तना ना. कर्जा कष्टों को दूर करेगा, सबके कर्जा कष्टों को दूर करेगा. आंसुओं को वो पोंछ डालेगा, आंसुओं को वो पोंछ डालेगा. यीशु साथ आएगा, अद्भुत सा काम करेगा. यीशु साथ आएगा, अद्भुत सा काम करेगा. सबका मुंह में जय पाऊंगा, सबका मुंह में जय पाऊंगा. शत्रु शैतान को मैं हरा दूंगा, शत्रु शैतान को मैं हरा दूंगा. यीशु साथ आएगा, अद्भुत सा काम करेगा. यीशु साथ आएगा, अद्भुत सा काम करेगा. तना ना तना तना ना, तना ना तना तना ना. हालेलुया. किती लोकांवर कर्ज आहे, किती लोगों के ऊपर कर्ज आहे, किती लोक कर्जामध्ये अडकलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतो तो कर्ज फेडणारा परमेश्वर आहे. आमेन. तुमचं ऋण काढून टाकणारा परमेश्वर आहे. हालेलुया. कर्जा कष्टों को दूर करेगा, कर्जा कष्टों को दूर करेगा. आंसुओं को वो पोंछ डालेगा, आंसुओं को वो पोंछ डालेगा. यीशु साथ आएगा, अद्भुत सा काम करेगा. यीशु साथ आएगा, अद्भुत सा काम करेगा. बोलो तना ना तना तना ना, तना ना तना तना ना 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 ना, तना ना तना ना, तना ना तना तना ना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. परमेश्वराच्या मंदिरात आपण प्रवेश केला, त्याच्या आत्म्यामध्ये आपण आपल्या आत्म्याने प्रवेश करूया. आत्मा से हम उसकी आराधना करेंगे. थैंक यू लॉर्ड. क्लोज योर आईज. आपण त्याची आराधना करूया.
तो परमेश्वर तुम्हाला कधी सोडून जात नाही. आमेन. थँक यू जीसस. बायबल सांगतं मनुष्य धोका देईल, मनुष्य सोडून जाईल, पण परमेश्वर कधीही सोडून जात नाही. बाइबल सांगता मैं तेरे साथ रहूंगा, सनातन के लिए मैं तेरे साथ रहूंगा. आमेन. मेरे साथ ही रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा. लिफ्ट योर होली हैंड्स. अपने हाथों को हाथ ऊपर उठाकर हम उसके पवित्र चरणों में उसकी आराधना करेंगे. सब मिलके कहेंगे मेरे साथ ही रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा. हालेलुया 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 हालेलुया. आंसुओं के समय में मेरी माँ तुम बनो, दुखों के समय में मेरे पिता तुम बनो. आंसुओं के समय में मेरी माँ तुम बनो, दुखों के समय में मेरे पिता तुम बनो. मेरे साथ ही रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा. मेरे साथ ही रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा. मुश्किलों में मेरा तुम सहारा बनो, संकटों में मेरा तुम किनारा बनो. मुश्किलों में मेरा तुम सहारा बनो, संकटों में मेरा तुम किनारा बनो. मेरे साथ ही रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा. लिफ्ट योर हैंड्स एंड सिंग. साथ ही रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा. हालेलुया 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 हालेलुया. ओ हालेलुया 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 हालेलुया. ओ हालेलुया 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 हालेलुया. Thank you Lord Jesus. Thank you Lord. यीशु राजा तेरे महल में रात दिन में बैठा रहूं. यीशु राजा तेरे महल में रात दिन में बैठा रहूं. स्तुति में मगन हो जाऊं, सब दुख भूल जाऊं. स्तुति में मगन हो जाऊं, सब दुख भूल
हालेलुया हालेलुया। अंधेरों के समय में मेरी ज्योति तुम बनो, जीवन के सफर में मेरा सहारा बनो। यस लॉर्ड, जब ये अंधेरा चल रहा है पिता, ज्यावेळेस अंधार चालू आहे प्रभू, तू माझा प्रकाश बन दे बाप्पा। मी तुझ्या प्रकाशामध्ये चालावं ती कृपा तुम्हाला पुरव। सगळ्या अंधारातून मला मुक्त कर दे बाप्पा, कारण प्रभू येशू तू म्हणालास की मी जीवनाचा प्रकाश आहे, मी जगाचा प्रकाश आहे। आय एम द लाईट ऑफ द वर्ल्ड। येस लॉर्ड, वी रिसीव दॅट लाईट। आम्ही तो प्रकाश स्वीकारतो प्रभू। सर्व आदर मान गौरव महिमा आम्ही तुला देतो प्रभू, आणि ही स्तुती आणि आराधना आज तुझ्या पवित्र चरणापाशी येशू तुला समर्पित करतो प्रभू। आमच्या बोबड्या उठांचं फळ तू स्वीकार कर आणि आम्हा प्रत्येकाला आज आशीर्वादित कर दे बाप्पा। सगळा आदर, सगळा महिमा, सगळा गौरव आम्ही तुलाच देतो बाप्पा। येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आम्ही ही प्रार्थना मागतो, म्हणून तू ऐक। आमेन। Hallelujah. Praise the Lord. Say praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Brother Deepak Thorat, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो। God bless you. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जात असताना प्रभूला प्रार्थना करूया। प्रभू माझ्या हृदयाशी बोल, मला आशीर्वादित कर। आमेन। खूप लोकांचे मला सध्याला फोन येतात, ते लोक त्रासात आहेत। पास्टर खूप त्रास होतोय, काय आम्ही कुणाचं वाईट केलं होतं, आम्ही कुणाला त्रास दिला नाही, कुणाला आम्ही फसवलं नाही, परंतु आज आम्ही फार त्रासातून चाललोय। आमच्या जीवनामध्ये खूप वाईट दिवस आलेले आहेत, क्वारंटाईन करावं लागली, फॅमिलीतले 3 जण ऍडमिट आहेत आणि कुणी कुणाशी संपर्क साधू शकत नाही। पुणे शहरामध्ये सगळीकडे सध्याला करोनाचं वातावरण आहे, परंतु पवित्र शास्त्र सांगतं मी तुला कधी सोडणार नाही। या परिस्थितीमध्ये देवावरती विश्वास ठेवा प्रियांनो। करोना तुमचं काहीच पाकड करू शकणार नाही, तुम्हाला बाधा करू शकणार नाही, कारण पवित्र शास्त्र सांगतं मत्तयाचा 10वा अध्याय आणि त्याच्या 30व्या वचनात लिहिलेलं आहे, तुझ्या डोक्यावरची केस देखील मोजलेली आहेत। प्रभू म्हणतो की तुझं नाव मी माझ्या तळ हातावरती कोरलेलं आहे। मग संकटाच्या दिवसामध्ये मी काय करावं? जर मी आता सध्याला त्रासात आहे तर मी काय करू? मी तुम्हाला सांगतो, या सर्व त्रासांमध्ये प्रभूवरती विश्वास ठेवा, त्याच्यावरती विश्वास ठेवून चाला, कारण येत्या दिवसांमध्ये जे लोक साक्षद्वारे त्याच्या बरोबर चालत राहतील, विश्वासू साक्ष म्हणून बनतील, ते लोक या पृथ्वीवरती वतन भोगणार आहेत। आणि म्हणून या संकटांना घाबरू नका, भिवू नका। जर तुम्ही योसेफाचं उदाहरण घेतलं, पवित्र शास्त्र सांगतं योसेफ त्याच्या हृदयापासून चांगलं वागत होता, तो कधी कुणाचं वाईट न करणारा होता, कधी त्याने कुणाला छळलं नाही, उलट त्याने आपल्या भावांना मदत केली, आपल्या वडिलांना त्याने मदत केली, परंतु देवाने त्याला आशीर्वादित केल्यामुळे इतरांचा द्वेष त्याच्यावरती आला, सगळे लोक त्याच्यावर जळू लागले। पवित्र शास्त्रामध्ये योसेफाची स्टोरी लिहिलेली आहे। जर तुम्ही उत्पत्तीचा 32वा अध्याय काढून वाचलं तर त्याच्या पुढे योसेफाला 39व्या अध्यायापासून तुम्ही जवळजवळ उत्पत्तीच्या शेवटपर्यंत तुम्ही योसेफाबद्दल वाचताल, कारण योसेफ एक चांगला पुत्र होता, आपल्या पित्याचा चांगला पुत्र होता, जो कधी वाईट कृत्य करत नव्हता आणि देवाने त्याला निवडलेलं होतं। देव त्याला अनेक दृष्टांत दाखवत होता, परंतु योसेफाच्या त्या चांगल्या कर्तृत्वामुळे योसेफ वाईट परिस्थितीमध्ये अडकला। पवित्र शास्त्र सांगतं सख्या भावांनी त्याला खड्ड्यामध्ये फेकलं, त्याला खड्ड्यात टाकून त्यांनी विचार केला की त्याला त्या खड्ड्यातच मरू द्यावं, परंतु पवित्र शास्त्र सांगतं पुन्हा देवाने त्याला त्या खड्ड्यातून बाहेर काढलं आणि त्या मित्रांनी सगळ्या भावांनी मिळून त्याला मिस्त्री लोकांकडे विकून टाकलं। परक्या लोकांमध्ये त्याला फक्त 30 रुपयाच्या किमतीमध्ये त्याला विकून टाकलं आणि योसेफ दास म्हणून विकला गेला। पवित्र शास्त्र सांगतं देवाचा आशीर्वादित लेकरू, देवाचं कर्तृत्ववान लेकरू, ज्याने कधी काही कुणाचं वाईट केलं नाही, त्याच्या जीवनामध्ये हे प्रसंग आले। परंतु जर योसेफाचं जीवन चरित्र जर तुम्ही पाहिलं, त्या योसेफाच्या वाईट परिस्थितीतही योसेफ देवाबरोबर विश्वासू राहिला। पवित्र शास्त्र सांगतं की निस्ताच योसेफ विश्वासू राहिला नाही, परंतु देव त्याच्या बरोबर विश्वासू राहिला। इवन इन प्रिझन, म्हणजे जेव्हा तो जेलमध्ये होता, पवित्र शास्त्र सांगतं ज्यावेळेस मिस्त्री लोकांच्या हाती योसेफ विकला गेला, त्यावेळेस मिस्री घराण्यामधला एक पोटीफर नावाचा एक मनुष्याच्या घरामध्ये योसेफाला
दास म्हणून ठेवण्यात आलं. दासाचं काम करत असताना योसेफाला त्या ठिकाणी एक भयानक अशा त्याच्यावरती आरोप आला आणि त्या आरोपामुळे त्याला जेलमध्ये जावं लागलं. अनेक लोक आज अशाच प्रकारचं जीवन जगतात आहेत. त्यांची लेकरं जेलमध्ये आहेत, त्यांच्या लेकरांचा कुठलाही गुन्हा नाही. अनेक लोक मला प्रार्थनेसाठी फोन करतात, मला व्हॉट्सअप वरती त्यांचे प्रेयर रिक्वेस्ट पाठवतात आणि त्यांचं दुःख वाचल्यानंतर मला समजतं की किती भयानक त्या वेदना आहेत, किती त्रास आहेत. परंतु जर तुम्ही पवित्र शास्त्रातील योसेफाचं जीवन पाहिलं तर वयाच्या 17व्या वर्षापासून वयाच्या 30व्या वर्षापर्यंत तो जेलमध्ये होता. म्हणजे 13 वर्ष, 13 इयर्स, नॉट जोक. 13 वर्ष म्हणजे काही साधा छोटासा पिरियड नाही. त्या 13 वर्षामध्ये परमेश्वराबरोबर त्याने जेलमध्ये विश्वासू राहून सेवा केली. त्याने लोकांबद्दल दृष्टांत पाहिले. देवाने दिलेलं जे त्याला दान होतं, त्या दानाच्या द्वारे त्याने अनेकांना त्या आशीर्वादित केलं. ज्यावेळेस अशा वाईट परिस्थितीमध्ये तुम्ही येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगाल आणि तुम्ही येशू ख्रिस्ताची सेवा करत राहताल, तुम्ही देवाचं वचन गाजवत राहताल, मे बी तुम्ही फ्रस्ट्रेट झालेले असाल, मे बी तुम्हाला टॉर्चर करण्यात आलेलं असेल, तुमची मनस्थिती बिघडवलेली असेल, तुम्ही चांगले असूनही तुमच्यावर वाईट आरोप करण्यात आले असतील, तुम्ही सगळ्या बाबतीत प्रामाणिक आहात तरी देखील तुमच्यावरती आरोप झालेले असतील, म्हणून डिस्टर्ब होऊ नका. हा परीक्षेचा कालावधी आहे आणि पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की परमेश्वर सहन होणार नाही याच्या पलीकडे परीक्षा घेत नाही. परीक्षेच्या पिरियड मध्ये, या सगळ्या संकटाच्या परीक्षेच्या दिवसांमध्ये विश्वासू राहा, देवाला धरून राहा, रोज पवित्र शास्त्रावरती मनन करा. जसं देवाचे वचन तुम्ही मेडिटेट कराल, तुम्हाला समजून येईल की तुम्ही देवाचं अभिषिक्त लेकरू आहे आणि म्हणूनच शैतान तुमच्या मागे हात धुवून लागलेला. तुम्ही कुणाचं वाईट केलेलं नाही, परंतु देवाच्या तुम्ही बाजूने आहात. तुम्ही देव तुमच्या पक्षाने लढाई करतो, म्हणून शैतान तुम्हाला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतोय. परमेश्वराची योजना होती. अब्राहमाला परमेश्वर 16व्या अध्यायामध्ये उत्पत्तीमध्ये म्हणाला होता, ते वचन पूर्ण होण्यासाठी योसेफ मिस्र देशामध्ये गेला. मिस्र देशामध्ये गेल्यानंतर 13 वर्ष जेलमध्ये असताना परमेश्वराने योसेफावरती अभिषेक दिला आणि त्याने राजाला दृष्टांत सांगितला. ही प्रॉफेसाय ऑन किंग. त्याने राजाला दृष्टांत सांगितले, त्याने भविष्यवाण्या केल्या आणि त्या फारो राजाला समजलं की योसेफाच्या ठाई देवाचा आत्मा राहतो. आमेन, हालेलुया. जर तुमच्या ठाई देवाचा आत्मा आहे, तुम्ही दलदलीत असाल, खड्ड्यामध्ये पडलेले असाल, जेलमध्ये असाल, हॉस्पिटलमध्ये असाल, डॉक्टर तुम्हाला येऊन सांगतील तुमच्या ठाई देवाचा आत्मा आहे, तुम्ही रिकव्हर होता. तुमच्या ठाई देवाचा आत्मा आहे, तुमची जामीन झालेली आहे. तुमच्या ठाई देवाचा आत्मा आहे, तुम्ही कर्जातून बाहेर येता. लोक तुमच्याकडे, तुमचे विरोधक तुमच्याकडे गुड न्यूज घेऊन येतील, कारण पवित्र आत्मा जो देवापासून तुम्हाला प्राप्त झालेला तो नेहमी तुम्हाला उन्नतीकडे घेऊन जाईल. आणि म्हणून या संकटाच्या दिवसांमध्ये फ्रस्ट्रेट होऊ नका, डिस्टर्ब होऊ नका. भले या संकटाच्या दिवसांमध्ये तुम्हाला इच्छा होईल की मी प्रभू तुझ्यापासून दूर जावं, पण या परिस्थितीमध्येच प्रभू बरोबर राहा. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल. वचनामध्ये लिहिलंय योसेफा बरोबर परमेश्वर जेलमध्ये राहिला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर तुम्ही 39वा अध्याय काढलं तर त्या ठिकाणी लिहिलंय परमेश्वर त्या मिस्त्री घरात देखील परमेश्वर योसेफा बरोबर राहिला. उत्पत्ती त्याचा 39वा अध्याय 39. आमेन. हे वचन खूप मला आवडतं. परमेश्वर योसेफा बरोबर असल्या कारणाने, परमेश्वर योसेफा बरोबर असल्या कारणाने तो भाग्यवान पुरुष झाला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, जर देव तुमच्या बरोबर असेल तर तुम्हाला लोक म्हणतील की काय लकी आहेस. प्रेज द लॉर्ड. तुला करोनाची बाधा झाली नाही, तुला करोना झाला पण तुला मोठी ट्रीटमेंट घ्यावी लागली नाही, तुला कुठल्या प्रकारचा मानसिक त्रास झाला नाही, तू परमेश्वराचा आशीर्वादित आहे. लोकांनी तुमच्याबद्दल साक्ष द्यावी यासाठी परमेश्वरावर विश्वास ठेवा. तो आपल्या मिस्त्री धन्याच्या घरात, पवित्र शास्त्रामध्ये लिहिले पहा, हे मी सांगितलं, तो मिस्री देशात गेल्यानंतर ज्या पोटिफराच्या घरात होता तिथं परमेश्वर त्याच्या बरोबर होता आणि त्याच्या धन्याला कळालं की योसेफावरती देवाचा अभिषेक आहे. तसंच मी तुम्हाला सांगतो, योसेफ ज्यावेळेस जेलमध्ये गेला, परमेश्वराचं वचन सांगतं बघा 23व्या वचनामध्ये 39:23, बंदिशाळेच्या अधिकाराच्या स्वाधीन जे काही होते त्याकडे त्याला स्वतःला पाहावे लागत नसे, कारण परमेश्वर योसेफाबरोबर असल्यामुळे जे काही तो
हाती घेईल ते परमेश्वरास सिद्धीस नेईल. परमेश्वर तुमची कामं सिद्धीस नेणार आहे. परमेश्वर तुमचे अडकलेले संपूर्ण काम पूर्ण करणार आहे. म्हणा माझा परमेश्वर माझे काम सिद्धीस नेणार आहे. आणि म्हणून स्तोत्र 20 आणि 4 मध्ये लिहिलंय, तुझे मनोरथ आणि संकल्प परमेश्वर सिद्धीस घेऊन जाईल. हालेलुया. दावीद म्हणतो माझे मनोरथ आणि माझे संकल्प, माझे प्लॅन आणि माझ्या सगळ्या योजना परमेश्वर पूर्ण करणार आहे. कारण दावीदाला माहिती होतं परमेश्वर त्याच्या बरोबर आहे. परमेश्वराने त्याला वचन दिलं की मी दावीदा तुला कधी सोडणार नाही. योसेफाला परमेश्वराने जेलमध्ये असताना सोडलं नाही. बायबल सांगतं त्या योसेफाला त्या बंदीशाळेच्या अधिकाऱ्याने सगळं त्याच्या ताब्यात दिलं. जेलचा सगळा अधिकार त्या अधिकाऱ्याने योसेफाच्या ताब्यात दिला. मी तुम्हाला सांगतो संकटातही तुम्ही राज्य कराल. तुमच्या त्रासामध्ये तुम्ही आनंद कराल. कारण देव तुमच्या बाजूने उभा आहे. पवित्र शास्त्रामध्ये जर तुम्ही पवित्र शास्त्र काढून वाचलं, रोम याचा 8वां अध्याय 32 वचन, त्या ठिकाणी लिहिलंय परमेश्वर जर माझ्या पक्षाचा तर माझा विरोधी कोण असणार आहे. आमेन. हालेलुया. जर परमेश्वर तुमच्या पक्षाचा तर व्हायरस तुमचं काहीच बिघडू शकणार नाही. परमेश्वर तुमच्या पक्षाचा तर तुमचा सावकार तुम्हाला लुबाडू शकणार नाही. परमेश्वर जर तुमच्या बाजूचा तुम्ही आजारी पडणार नाही, तुम्ही महाविजयी होताल. आणि म्हणून देवाबरोबर ती विश्वासू राहा. योसेफाच्या तरुण वयामध्ये योसेफ महाविजयी ठरला. योसेफाचं पवित्र शास्त्रामध्ये सगळ्यात सुंदर कॅरेक्टर, सगळ्यात आवडतं चरित्र जे माझं योसेफाचं, त्याने त्याची पवित्रता राखली, देवाबरोबर विश्वासू राहिला आणि परमेश्वराने त्या राजाद्वारे योसेफाला मिस्र देशाचा प्राईम मिनिस्टर बनवलं. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतं परमेश्वराने योसेफाला त्या देशाचा पंतप्रधान बनवलं. परक्या देशामध्ये जाऊन, परराष्ट्रामध्ये जाऊन, स्वराष्ट्रामध्ये नाही, स्वदेशात नाही, भारतातला मनुष्य इंडियन ज्याच्याकडे भारतीय नागरिकत्व आहे तो भारताचा मंत्री होऊ शकेल, पंतप्रधान होऊ शकेल. परंतु भारतातला मनुष्य अमेरिकेसारख्या देशात जाऊन प्राईम मिनिस्टर होऊ शकत नाही. त्याला देवाचीच कृपा, देवाचाच आशीर्वाद लागतो. बायबल सांगतं परराष्ट्रामध्ये परमेश्वराने योसेफाला प्राईम मिनिस्टर बनवलं. आज जर तुम्ही हलकं काम करताय, आज जर तुम्ही तुमचं जीवन तुटलेलं, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही दुःखी जीवन जगत आहात, फ्रस्ट्रेट आहात, तुम्ही म्हणताय मी येशू तुझ्यावर विश्वास ठेवलेला, तुम्ही या दिवसांमध्ये प्रभू येशूवर विश्वास धरून राहा. कारण तुमचा आशीर्वादाचा क्षण येतोय. तुमच्या पहाटेचा तारा लवकरच तुम्ही वर आलेला पाहाल. तुम्ही सूर्याच्या प्रकाशामध्ये तेजस्वी होणार आहे. कारण देवाचा तेजस्वी गौरव तुमच्यावरती उतरणार आहे. देवाचा ग्लोरी तुमच्यावर उतरणार आहे. पहा पवित्र शास्त्रात योसेफ अंधारामध्ये 13 वर्ष होता. प्रिझन, जेल, जे अंधारी कोठडी आहे त्या ठिकाणी तो होता. पण ज्यावेळेस वयाच्या 30व्या वर्षी परमेश्वराची वेळ आली, योसेफावरती देवाचा प्रकाश चमकला. त्या प्रकाशाच्या द्वारे योसेफाच्या कुटुंबापर्यंत त्याच्या प्रगतीची बातमी पोहोचली. योसेफाच्या घरचे लोक येऊन त्याला नमन करू लागले. ज्यांनी त्याला विकलं ते लोक त्याला पाया पडत होते, त्याला नमन करत होते. त्याचे 11 भाऊ त्याच्या समोर गुडघे टेकून म्हणत होते की आम्हाला क्षमा कर. मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तुम्ही प्रभू बरोबर विश्वासू राहतात, जे लोक आज तुम्हाला द्वेष करतात, तुम्हाला दोषी ठरवतात, ते दोषी ठरवणार लोक उद्या तुमच्या समोर क्षमा मागतील. कारण परमेश्वराचं वचन यशाया 54 आणि त्याच्या 17व्या वचनामध्ये आपण वाचूया. आयझाया चॅप्टर नंबर 57 रीड माझ्यासाठी वाचूया. तुझ्यावर चालविण्याकरिता घडविलेले कोणतेही हत्यार तुझवर चालणार नाही. तुझ्यावर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरविशील. परमेश्वराच्या सेवकाचे हेच वतन आहे. आमेन. योसेफाला परमेश्वराने वतन दिलं होतं. मी तुम्हाला म्हणालो की परमेश्वराला धरून राहा. पृथ्वीवर तुम्ही वतन भोगाल. परमेश्वराच्या सेवकाचं वतन काय की त्याच्या विरुद्ध घडवलेलं कुठलंही हत्यार त्याच्यावर चालणार नाही. प्रेज द लॉर्ड. शत्रूने, सैतानाने करुणा नावाचं हत्यार उचललंय आणि तो तुमच्या पाठीमागे लागला. पण बायबल सांगतं ते हत्यार तुझ्यावर चालणार नाही. तुझा अपघाती मृत्यू होणार नाही. तू अर्ध्या वयात मरणार नाही. तुझा नाश होणार नाही. कारण देवाने तुला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. आणि त्याचं वतन काय की तुला दोषी ठरविणाऱ्या सर्व जीवा दोषी ठरतील.
तुझवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. प्रेज द लॉर्ड. योसेफाला दोष देणारे, योसेफाला दोषी ठरवणारे, योसेफाच्या समोर नेस्तनाभूत झाले, नमन झाले. परमेश्वराने योसेफाला आशीर्वादित केलं. प्रियांनो, या संकटाच्या दिवसामध्ये प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा. एकच देव आहे ज्याने स्वर्ग सोडून पृथ्वीवर येऊन सर्व मानवजातीचं पाप स्वतःवर घेतलं. परमेश्वराचं वचन सांगतं, ज्यावेळेस परमेश्वराने मानव निर्माण केला, परमेश्वराने आदाम आणि हव्वेला निर्माण केलं, त्याने सर्व परिपूर्ण बनवलं होतं. देवाने मनुष्य बनवताना त्याला अपंग बनवलं नव्हतं. मनुष्य बनवताना त्याने व्हायरस बनवला नव्हता. मनुष्य बनवताना त्याने परिपूर्ण त्याच्या प्रतिरूपाचा परफेक्ट मॅन परमेश्वराने परिपूर्ण मनुष्य निर्माण करून त्या एदेन बागेमध्ये ठेवला. परंतु धूर्त सैतानाने मनुष्याच्या जीवनात प्रवेश करून पापाचा प्रवेश त्याच्या जीवनात घडून आणला. आणि पवित्र शास्त्र सांगतं, एका मनुष्याच्या आज्ञा भंगामुळे सर्व मानव जातीवरती शाप आले. सर्व मानव जात मरणाचा अनुभव घेऊ लागली. परंतु पवित्र शास्त्र सांगतं, एक मनुष्य येशू ख्रिस्त ज्याने संपूर्ण आज्ञा पालन करून सर्व मानव जातीचं पाप स्वदेहाने वाहून खांबावर नेलं. पवित्र शास्त्र सांगतं, रोम 5:17, एक मनुष्य, एका मनुष्याने, बायबल सांगतं, देवाने त्याचा एकुलता एक पुत्र या पृथ्वीवर पाठवला. योहान 3:16 मध्ये लिहिले, देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. जर योसेफाच्या जीवनामध्ये त्याच्या त्रासामध्ये परमेश्वराने त्याला सोडवण्यासाठी अद्भुत चमत्कार केले, त्याला प्रिझन मधून बाहेर काढलं. आज परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या पृथ्वीवर जन्माला आला. बायबल सांगतो, तो धनवान असून तुम्हासाठी आणि माझ्यासाठी गरीब झाला. त्याला गवाणीत त्याने जन्म घेतला. त्याच्या गवाणीतल्या जन्माच्या दिवशी त्याला भेटण्यासाठी त्या ठिकाणी मेंढपाळ आले. बायबल सांगतं, सर्व पृथ्वीला मोठा आनंद झाला. परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला या पृथ्वीवर तुमच्या आणि माझ्या पापांचं अर्पण म्हणून पाठवलं. कोणी आपल्या अपराधांसाठी रक्त सांडलं असतं, कोणतं पवित्र रक्त आपल्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी पित्याच्या समोर पाठवण्यात आलं असतं. परंतु पवित्र शास्त्र सांगतं, येशू ख्रिस्त स्वर्गातील पित्याचा आणि या पृथ्वीवरील मानवांचा एकच मध्यस्थ, ज्याने आपल्याला समेट घडून आणण्यासाठी स्वतःला वधस्तंभावरती खिळून घेतलं. त्याला बसलेल्या 39 फटक्यांद्वारे मानवाला आरोग्य देण्यात आलं. पवित्र शास्त्र सांगतं, त्याच्या डोक्यात काट्याचा मुकुट घालण्यात आला. जे अपमानित जीवन आहे ते येशू ख्रिस्ताने स्वतःवरती घेतलं. पण प्रभू म्हणाला, जर तू माझ्यावर विश्वास ठेवशील तर तू देवाचा गौरव पाहशील. आणि म्हणून आज जरी तुम्ही अंधारात आहात, येत्या दिवसामध्ये तुम्ही देवाचा गौरव पाहणार आहे. निराशेमध्ये बसू नका, डिप्रेशन मध्ये वाईट विचार करू नका. परमेश्वर तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढणार आहे. लवकरच तुम्ही या सर्व परिस्थितीतून, मंदीतून, आजारातून बाहेर येऊन परमेश्वराचं महाविजयी जीवन जगणार आहे, जसं योसेफाच्या जीवनामध्ये घडलेलं आहे. बायबल सांगतं, येशू ख्रिस्ताचं नाव आहे इमॅन्युअल, देव आमच्या सानिध्यामध्ये. त्याला परमेश्वराचं वचन सांगतं पवित्र शास्त्रामध्ये, मत्तेयाच्या पहिल्या अध्यायात 26व्या वचनापासून, लूक याचा पहिला अध्याय 26व्या वचनापासून परमेश्वराचा दूत मरियेला म्हणाला, त्याला इमॅन्युअल म्हणतील, देव आमच्या सानिध्यामध्ये. प्रभू येशू आपल्याला कधी सोडत नाही. प्रियांनो, ज्या वेळेस तुम्ही येशूला हाक माराल त्याच वेळेस तो तुमच्या बरोबर येऊन तुम्हाला मुक्त करेल, तुम्हाला आशीर्वादित करेल. भले तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये जाणवणार नाही, परंतु तुमच्या प्रकाशाचे दिवस जवळ आलेले समजा. कारण तुमच्या हातामध्ये ज्याने हात दिलेला आहे तो देव परमेश्वर प्रकाशमान आहे. तुमचा अंधार लवकरच संपणार आहे. या परिस्थितीमध्ये परमेश्वर आशीर्वादित करणारा देव आहे. बायबल मध्ये लिहिलंय, त्याने हजारो चमत्कार केले, कितीतरी व्याधीग्रस्त लोकांना व्याधीतून मुक्त केलं. इवन त्याने तो अधिकार आपल्या शिष्यांना दिला. पवित्र शास्त्र सांगतं, 2000 वर्षापूर्वी ज्यावेळेस येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर बसला होता, लूक याच्या 9व्या अध्यायामध्ये, लूक याच्या 10व्या अध्यायामध्ये पवित्र शास्त्र सांगतं की त्याने आपल्या शिष्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की मी तुम्हाला स्वर्गाच्या राज्याचा अधिकार देतो. जा आणि माझ्या नावाने तुम्ही चमत्कार करा, जा आणि तुम्ही आरोग्य द्या. तुम्ही ज्यावेळेस हात ठेवून प्रार्थना कराल लोक बरी होतील. तुम्ही ज्यावेळेस सैतानाला धमकवताल त्यावेळेस लोक दुष्टात्म्यातून मोकळे होतील. आणि तो अधिकार त्याने सर्व शिष्यांमध्ये वाटला.
बायबल सांगतात त्याच्या नावाला भूते थरथर कापतात. पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे ज्यावेळेस मी पहिल्यांदा मिनिस्ट्रीमध्ये आलो, ज्यावेळेस मला प्रभू येशूला मी स्वीकारलं, माझं जीवन मी समर्पित केलं 2004 साली, मला माहिती नव्हतं माझ्या येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये किती सामर्थ्य आहे. जरी मी बॉर्न ख्रिश्चन आहे, जरी मी रोमन कॅथलिक कुटुंबात जन्माला आलो, मला पवित्र शास्त्र, मला बायबल माहिती नव्हतं. मला बायबल मधला प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाचं ज्ञान नव्हतं आणि म्हणून मी भयानक परिस्थितीमध्ये होतो. परंतु ज्यावेळेस पास्टर पीटर सिल्वे यांच्या चर्च मध्ये 2003-29 मार्च या दिवशी मी चर्च मध्ये गेलो, मी त्या ठिकाणी पाहिलं ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं नाव घेण्यात आलं, हजारो लोकांना त्या ठिकाणी चिन्ह चमत्कार प्राप्त झाले, हजारो लोक साक्ष देत होते आणि त्याद्वारे देवाने मला स्पर्श केला, माझं जीवन आशीर्वादित झालं. मी देखील ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं नाव घेऊन जीवन जगू लागलो, माझ्या प्रार्थनेमध्ये दृष्टांत प्रगट व्हायला लागले. एक कॅन्सरची एक फॅमिली, एक गुजराती फॅमिली माझ्या प्रार्थनेमध्ये 2004 साली आली आणि त्या कुटुंबामध्ये त्यांच्या मुलीला मानेवरती कॅन्सरची गाठ होती. ज्यावेळेस ती कॅन्सरची गाठ त्या ठिकाणी त्या मुलीची डिटेक्ट झालं, त्या डॉक्टरांनी डायग्नोसिस केलं की ही कॅन्सरची गाठ आहे. ते कुटुंब तुटून गेलं. स्लम एरियामध्ये किराणाचं छोटंसं दुकान चालवणारं ते गुजराती कुटुंब, मारवाडी कुटुंब, त्यांचं जीवन विखरून गेलं. 9 वर्षाच्या मुलीला कॅन्सर डिटेक्ट झाला होता. ते लोक तुटले होते. त्यांना कोणीतरी सांगितलं इथं प्रार्थना चालती म्हणून ते माझ्या छोट्याशा त्या सेल मीटिंग मध्ये प्रार्थनेला आले आणि ज्यावेळेस ते प्रार्थनेला आले, मी त्या प्रार्थनेमध्ये त्या लेकरासाठी प्रार्थना केली. त्या 9 वर्षाच्या मुलीसाठी मी 13-14 वर्षापूर्वीची गोष्ट मी प्रार्थना केली आणि मी प्रार्थना करत असताना ते कुटुंब रडत होतं. सगळे त्या ठिकाणी जमलेल्या ज्या 4-5 लेडीज होत्या, स्त्रिया होत्या, त्या देखील बहिणी रडू लागल्या. त्या मुलीला प्रभूने स्पर्श करावा. अद्भुत चमत्कार त्या ठिकाणी घडला. इन्स्टंट मिराकल. माझ्या पहिल्या जीवनातला मी गाठ गेल्याचा चमत्कार अनुभवला. त्या मुलीची गाठ कॅन्सरची त्याच सेल मीटिंग मध्ये नष्ट झाली. परमेश्वराने तो अद्भुत चमत्कार त्या मीटिंग मध्ये मला दाखवला आणि मी आजही परमेश्वराच्या नावामध्ये पाहतोय अनेक लोकांना माझ्या प्रार्थनेद्वारे चमत्कार प्राप्त झालेला. तुम्ही जर पाहाल माझ्या या 13 वर्षाच्या मिनिस्ट्रीमध्ये, सेवेमध्ये अनेक लोकांपर्यंत परमेश्वराने मला आरोग्य देण्यासाठी वापरलेला. पवित्र शास्त्रांत मी तुला कधी सोडणार नाही आणि टाकणार नाही. कदाचित मनुष्य देवाला सोडून देईल, परंतु देवाने ते दिलेलं वचन आहे म्हणून देव कधी सोडत नाही. पवित्र शास्त्र सांगतो तो देव स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आला, त्याने आपल्या शिष्यांना अधिकार दिला. पवित्र शास्त्रांत त्याच्या शिष्यांमध्ये 2 मनुष्य ज्याचं नाव पेत्र आणि योहान होते. ज्यावेळेस येशू ख्रिस्त स्वर्गात उचलून घेण्यात आला, त्यानंतर ज्यावेळेस ते मंदिरामध्ये प्रार्थनेसाठी आले, त्या ठिकाणी एक लंगडा भिकारी बसला होता. वर्षानुवर्ष त्या ठिकाणी तो भीक मागत होता. त्या दरवाजामध्ये, ज्याचा दरवाजाचं नाव सुंदर होतं, सुंदर गेट, सुंदर दरवाजा होता, त्या दरवाजावरती त्याचं विकृष्ट, एकदम निकृष्ट दर्जाचं भिकारी जीवन, त्या लंगड्याचं जीवन, अपंग मनुष्याचं जीवन चाललं होतं. परंतु ज्यावेळेस पेत्र आणि योहान त्या मंदिरात आले, त्याला त्या ठिकाणी माहिती नव्हतं त्याच्या जीवनात काय घडणार आहे. तो भिकारी आपल्या दरवेळेस प्रमाणे काहीतरी भीक मिळेल म्हणून पेत्राकडे आणि योहानाकडे पाहत होता आणि पेत्र आणि योहानाने त्याच्याकडे पाहिलं. त्यांना माहिती होतं त्यांच्या गुरुने, त्यांच्या येशू ख्रिस्ताने त्यांना अधिकार दिलेला. पेत्र त्याला म्हणला, आम्हाला तुला गरिबी, तुझ्या भिकारीपणासाठी, तुला दान देण्यासाठी आमच्याकडे सोनं नाही, चांदी नाही, परंतु एक गोष्ट येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये चालू लाग. पवित्र शास्त्रामध्ये प्रेषितांचं कृत्य त्याचा 3रा अध्याय 1 ते 17 वचनामध्ये त्याच्याविषयी लिहिलंय. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की तो मनुष्य ज्यावेळेस पेत्र म्हणाला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये चालू लाग, तो अपंग मनुष्य उठून चालू लागला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पहा त्या ठिकाणी काय लिहिलंय पुरुषांपैकी. प्रेषितांचं कृत्य, ऍक्ट्स चॅप्टर नंबर 3:1. एकदा पेत्र आणि योहाने प्रार्थनेच्या वेळेस 3ऱ्या प्रहरी मंदिरात जात होते. तेव्हा जन्मता बांगडा असा कोणी माणूस होता, त्याला उचलून नेऊन मंदिरात जाण्यासाठी, भीक मागण्यासाठी प्रतिदिवशी मंदिराच्या सुंदर नामे दरवाजाजवळ ठेवीत असत. पेत्र व योहाने मंदिरात जाणार आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र योहान त्याला निरखून पाहून म्हणाले, आम्हाकडे पहा. तेव्हा त्याचपासून काही मिळेल अशी आशा धरून त्याने त्याचकडे लक्ष लाविले. पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोनं रूप नाही, जे आहे ते तुला देतो.
काय देतो? मी तुला आरोग्य देतो. हालेलुया. शिष्य, येशू ख्रिस्ताचा शिष्य, प्रेषित, अपॉस्टल पेत्र म्हणतो, मी तुला जे माझ्या जवळ ते देतो, कारण मला ते माझ्या गुरुपासून मिळालेलं, माझ्या येशू ख्रिस्तापासून मला मिळालेलं, कारण तो स्वर्गातून माझ्यासाठी आला, पृथ्वीवर राहिला, त्याने मला त्याच्या पवित्र रक्ताने शुद्ध केलं, मला देवाचा पुत्र बनवला, मला त्याने स्वर्गातला अधिकार दिला, आणि तो स्वर्गात पित्याच्या उजवीकडे मध्यस्थीसाठी बसलेला. पेत्र म्हणाला, जे माझ्याकडे ते मी तुला देतो. आणि पेत्र म्हणाला, नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आमेन. हालेलुया. ज्याचं आयुष्य पांगळेपणात गेलं त्याला किती मोठी कठीण गोष्ट आहे की तू चालू लाग म्हणणं. पण पेत्र म्हणाला, उठ आणि चालायला लाग. तुमच्या वचनात दिलंय, आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठविले. तेव्हा त्याचे पावले व घोटे यात तात्काळ बळ आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला, आणि तो चालत उड्या मारीत देवाची स्तुती करीत त्याच बरोबर मंदिरात गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आज परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो अधिकार आपल्याला दिलेला आहे, आणि ती अथॉरिटी कधी वापरता येईल? ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्ता बरोबर असाल, ज्यावेळेस तुम्ही म्हणाल माझा प्रभू माझ्या बरोबर आहे, तुम्ही म्हणाल की मी येशू ख्रिस्ताच्या नावात तुला आज्ञा देतो सांगताना, तुमचे प्रत्येक दुःख आनंदात बदलते. या परिस्थितीमध्ये म्हणा, प्रभू येशूच्या नावामध्ये मी महाविजय जगणार आहे. हालेलुया. 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 एक बहीण आता मला पाहत होती, तिच्या दोन्ही गुडघ्यांमध्ये प्रचंड वेदना आहे. प्रभू येशू तुझ्या गुडघ्यांना स्पर्श करतोय. तू आता जागेवर उठून चालून पहा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तू पूर्ण बरी होत आहेस. हालेलुया. आय स्पीक इन द नेम ऑफ जीसस. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी घोषित करतो, पुढच्या रविवारपर्यंत ती बहीण या चर्चच्या लाईव्ह मध्ये साक्ष देणार आहे. हालेलुया. रिसीव्ह युअर मिरेकल इन द नेम ऑफ जीसस, बिकॉज दॅट अथॉरिटी वी हॅव. आपल्याकडे तो अधिकार आहे. जर आता यावेळेस तुम्ही अधिकाराच्या स्वरूपात प्रार्थना कराल, तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवून येशूच्या नावात तो अधिकार वापरा. प्रेषित पेत्र, त्याच्याद्वारे तो लंगडा अपंग मनुष्य उभा राहिला. तुमच्या प्रार्थनेद्वारे तुमचे आजारी असलेले नातेवाईक उठून उभे राहतील, आशीर्वादित होतील. तुमच्यावर असलेलं कर्ज निघून जाईल. मंदीच्या काळामध्ये देखील प्रभू तुम्हाला कसली कमी पडू देणार नाही. तुमचा परमेश्वर मेंढपाळ आहे, तो कधी आपल्या मेंढरांना अंतर देणार नाही. देवाच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा. देवावरती विश्वास ठेवा. ही वेळ तुमच्या आशीर्वादाची वेळ आहे. दिस इज द टाइम ऑफ युअर ब्लेसिंग. हालेलुया. यावेळेस आपण आपले डोळे बंद करूया आणि प्रभूकडे प्रार्थना करू. यावेळेस परमेश्वराचा आत्मा तुमच्यावर उतरणार आहे. जर तुम्ही आता प्रार्थना कराल तर अशक्यातली अशक्य गोष्ट तुमच्यासाठी घडून येईल. बिकॉज नथिंग इज इम्पॉसिबल फॉर द लॉर्ड. प्रभूसाठी कुठलीच गोष्ट अशक्य नाही. बायबल सांगते, इज एनिथिंग हार्ड फॉर मी, thus says the Lord say. परमेश्वर म्हणाला, माझ्यासाठी काय अवघड आहे का? Is anything hard for me? Nothing is hard for Jesus. हालेलुया. मेलेल्या लाजराला चौथ्या दिवशी उठवणारा येशू आज तुमच्या बरोबर तुमच्या घरात आहे. हालेलुया. हालेलुया. 9 वर्षाच्या मुलीचा कॅन्सर बरा करणारा माझा येशू आज या प्रार्थनेद्वारे तुम्हाला स्पर्श करणार आहे. हालेलुया. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का विश्वास ठेवण्यासाठी? हालेलुया. विश्वास कशासाठी? विश्वास धार्मिकतेसाठी नाही, विश्वास चमत्कारांसाठी. हालेलुया. धार्मिकता येशू ख्रिस्ताची आहे. वी आर नॉट रिलीजियस पीपल, वी आर स्पिरिच्युअल पीपल. हालेलुया. प्रभूला माहिती आपल्या अशक्तपणा, प्रभूला माहिती आपण किती त्रासातून चाललेलो आहोत. हालेलुया. डोंट वरी अबाउट युअर नेचर. तुम्ही कशातून चाललाय, काय तुमच्या जीवनात दुःख, तुम्ही काय केलंय. एव्हरी सीन इज फॉरगॉटन. प्रत्येक पाप विसरण्यात आलेला. नथिंग इज रिमेंबरन्स. कुठली गोष्ट देव आठवणीत ठेवत नाही. देव फक्त पाहतोय माझं लेकरू विश्वासाने जीवन जगतंय. देव तुम्हाला आता आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. 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 रिसीव युअर ब्लेसिंग राइट नाउ इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. प्रभूचा अभिषेक तुमच्या घरामध्ये आलेला. म्हणा, येशू तू माझ्या घरात आलेला. वेलकम जीसस. प्रभूचं स्वागत करा. हालेलुया. थँक यू जीसस. क्लोज युअर आईज. क्लोज युअर आईज. हालेलुया. हालेलुया. थँक यू लॉर्ड. एका बहिणीचं हृदय फक्त 35% चालतंय. प्रभू तिला नवीन हृदयाचा आशीर्वाद देतो.
हालेलुया, हालेलुया. प्रभू त्या बहिणीला, त्या साक्षी मस्केला प्रभू आशीर्वादित करतोय. प्रभू पुन्हा त्या ठिकाणी अद्भुत चमत्कार करणार आहे. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस. हालेलुया. मेरे साथ ही रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा. हालेलुया. हालेलुया, 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 हालेलुया. बीमारी की हालत में मेरी सेहत तुम बनो, शत्रु की दावत में मेरा दोस्त तुम बनो. बीमारी की हालत में मेरी सेहत तुम बनो, शत्रु के दावत में मेरा दोस्त तुम बनो. हालेलुया, 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 हालेलुया. आंसुओं के समय में मेरी माँ तुम बनो, दुखों के समय में मेरा पिता तुम बनो. आंसुओं के समय में मेरी माँ तुम बनो, दुखों के समय में मेरी पिता तुम बनो. मेरे साथ ही रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना सकूंगा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
Lord. Bless each and every person of God. प्रभू आजचे लोक प्रेयर रिक्वेस्ट घेऊन उभा आहेत प्रार्थनेमध्ये परमेश्वरा. ते त्यांच्या घरामध्ये मोबाईल समोर उभा आहेत प्रभू. परंतु त्यांचा विश्वास आहे ही प्रार्थना मध्यस्थीची प्रार्थना स्वर्गातून ऐकली जाणार आहे. प्रभू प्रत्येकाच्या प्रार्थनेचं उत्तर त्यांना प्राप्त होऊ दे प्रभू. देवबाप्पा सिस्टर शिल्पा पाटोळेच्या वडिलांच्या डोळ्यासाठी मी प्रार्थना करतो, त्यांना आरोग्य दे. ओ हालेलुया. प्रभू त्यांच्या डोळ्याला स्पर्श करतो, त्यांचा रॅटिना टोटली हील्ड होतो. प्रभू तुमच्या डोळ्यांना आरोग्य देतो ब्रदर. हालेलुया. रिसीव युअर मिरेकल राइट नाउ इन द नेम ऑफ जीसस. जे लोक बाहेर आहेत, ज्यांच्याकडे जे लोक त्रासात अडकलेले आहेत, प्रभू त्यांना आशीर्वादित करतो. जी सिस्टर प्रार्थनेसाठी इस्रायल वरून रिक्वेस्ट पाठवलेली डॉक्युमेंट प्रोसेस साठी, प्रभू तिच्या इस्रायल मध्ये सगळे डॉक्युमेंट एक्सेप्ट करण्यासाठी अभिषेक देतो. रिसीव युअर मिरेकल. जे लोक त्रासात आहेत, सिस्टर प्रणाली, प्रभू परमेश्वर तुझ्या सर्व तुझ्या सगळे डॉक्युमेंट्स रिसीव होतात. हालेलुया. हालेलुया. सगळे फायनान्शियल ब्लेसिंग्स मोकळे होतात. रिसीव युअर मिरेकल. प्रे प्रे फादर. प्रभूकडे जे प्रार्थना करतील त्यांना प्रत्येकाला उत्तर प्राप्त होणार आहे. स्टमक पेन प्रॉब्लेम निघून चालला, पोटदुखीचा आजार निघून चाललेला. हालेलुया. 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 थँक यू जीसस. कुणीतरी मला पश्चिमेकडून पाहत आहे प्रभू. प्रभू त्यांना आरोग्य देतो. साधारण सातारा किंवा सांगली या भागातून कुणीतरी मला पाहत आहे प्रभू. येशू तुम्हाला आरोग्य देतो. रिसीव युअर मिरेकल इन द नेम ऑफ जीसस. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही बरे होता. थँक यू जीसस. थँक यू जीसस. थँक यू जीसस. हालेलुया. जे लोक प्रभूकडे प्रार्थना करतात ती प्रत्येक प्रार्थना स्वर्गातून ऐकली जाणार आहे. ब्लेस ईच अँड एव्हरी फॅमिली ऑफ गॉड. प्रभू सगळ्या फॅमिलीला आशीर्वादित कर दे बाप्पा. ओ रियांदाला शांते रे बेरियाला रबा. म्हणा प्रभू येशू मी विश्वास ठेवतो तू देवाचा पुत्र आहेस. येशू तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आलास. माझं दुःख, माझे श्राप, माझे पाप तू स्वतःवर घेतले. येशू तुझ्या रक्ताने मला धुवून साफ कर. मला देवाचा पुत्र बनव प्रभू. माझ्या अशक्तपणात तुझी कृपा पुरव प्रभू. आता या क्षणाला तुमच्या अपराधांची क्षमा करतो. लिफ्ट युअर हँड. आपले हात उंच करा आणि म्हणा येशू मी तुला माझा प्रभू म्हणून स्वीकारतो. जर आजपर्यंत तुम्ही येशूला आपलं जीवन दिलं नसेल आणि तुम्ही म्हणाला नसाल की येशू तू माझा प्रभू आहे, तर आता मी तुम्हाला संधी देतो. आय गिव्ह यू अपॉर्च्युनिटी टू रिसीव जीसस क्राइस्ट इज युअर पर्सनल सेव्हियर. यावेळेस आपले हात उंच करून म्हणा येशू मी तुला माझा पर्सनल सेव्हियर, माझा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो. हालेलुया. दिस इज द टाइम ऑफ युअर ब्लेसिंग. ही वेळ तुमच्या आशीर्वादाची आहे. नथिंग इज इम्पॉसिबल फॉर जीसस. से जीसस कम इनटू माय हार्ट. म्हणा प्रभू येशू माझ्या हृदयात आहे. I receive you as my savior. Hallelujah. प्रभूला म्हणा तू माझा तारणारा आहेस म्हणून मी तुला स्वीकारतो. फादर टच देम लॉर्ड. प्रभू तुझं वचन सांगतं जितक्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांना देवाचे पुत्र होण्याचा अधिकार दिलेला. लॉर्ड त्यांनी तुला स्वीकारलेला. त्यांना मिरेकल दे प्रभू. त्यांना चमत्कार दे. त्यांना आशीर्वादित कर. त्यांच्या फॅमिलीला सुरक्षित ठेव. या करोनाच्या परिस्थितीत त्यांचं प्रोटेक्शन कर दे बाप्पा. त्यांना डिवाइन प्रोटेक्शन दे. हालेलुया. त्यांच्या सर्व प्रार्थना, त्यांच्या नम्र विनंत्या स्वर्गामध्ये ऐकल्या जाऊ दे लॉर्ड. प्रभू त्यांनी देवबाप्पा जे फ्रस्ट्रेटेड लोक त्यांच्यासाठी मी विशेष प्रार्थना करतो. ज्यांना आत्महत्येचे विचार येतात, सुसाइडल थॉट्स येतात, आपल्या डोक्यावर हात ठेवा. मी त्या दुष्टात्म्याला धमकावतो. इज एनीबडी हॅविंग थॉट ऑफ सुसाइडल ले हँड ऑन युअर हेड. तुमच्या डोक्यावर हात ठेवा. somebody is watching me who having a suicidal thoughts. कुणीतरी मला पाहतोय जो आत्महत्येचा विचार करतोय. आपल्या डोक्यावर हात ठेव. आता या क्षणाला मी त्या दुष्टात्म्याला धमकावतो. because I have that authority. I command you devil get out now in the name of Jesus. Every suicidal thought get out. Leave spirit. I rebuke you in Jesus name. Lord bless each and every family of this church of God. Every who connected this ministry of God. प्रभू जे कोणी या मिनिस्ट्रीला कनेक्टेड आहे त्या प्रत्येकाला अभिषेक दे लॉर्ड. त्यांना संरक्षण दे.
कुणीही साध्या सर्दीच्या आजाराने आजारी होणार नाही, कुणालाही सायनसचा डोकेदुखीचा त्रास होणार नाही. प्रभू येशू तुम्हाला आरोग्य देतो. तुमचे सर्व छातीवरचे दडपण ओझ निघून चाललेला, बिकॉज तुम्ही आज प्रभू येशूला ते ओझ दिलेला. प्रभू तुमचं ओझ घेऊन चाललेला. प्रभू आता अनेकांना आरोग्य देतो. जर तुम्हाला आरोग्य हवंय तर आपले हात उंच करून म्हणा, प्रभू मला आरोग्य दे. यावेळेस मी आरोग्याची प्रार्थना करणार आहे. एव्हरी टाइप ऑफ सिकनेस, सगळ्या प्रकारचे आजाराला मी धमकावतो. पायातले दुखणे, डोक्यातलं दुखणं, डोकेदुखीचा त्रास, अर्धशिशी, मायग्रेन हेडॅक, आय रिब्यूक यू इन द नेम ऑफ जीसस. पॅरालिटिक patients be healed completely in the name of Jesus. Spondylitis problem be healed completely in the name of Jesus. गुडघ्याचे आजार, knee pain be healed completely in the name of Jesus. Cancer 1 stage, 4 stage, I rebuke that cancer in the name of Jesus. I rebuke every virus of corona in your body in the name of Jesus. Vanish by the blood of Christ. येशूच्या रक्ताने तुमच्या शरीरातला प्रत्येक व्हायरस निघून जाणार आहे. या क्षणाला देवाचा अभिषेक तुम्हाला बरं करतो. बिकॉज माय बायबल सेज गॉड इज माय हीलर, गॉड इज युअर हीलर. बायबल सेज, गॉड सेज आय एम द हीलर. माझा प्रभू म्हणाला मी आरोग्य दाता. दॅट मीन्स ही इज युअर हीलर. रिसीव युअर हीलिंग राइट नाउ इन द नेम ऑफ जीसस. मेनी पीपल आर वॉचिंग मी फ्रॉम नगर, अहमदाबाद. प्रभू त्या सगळ्या लोकांना जे मला पाहतात आहेत, औरंगाबाद, त्या सर्व लोकांना आरोग्य देतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. शिर्डीमधून एक फॅमिली मला पाहते. प्रभू त्या लेकराला पूर्ण आरोग्य देतो. सगळे किडनीच्या व्याधी निघून चाललेल्या, एव्हरी प्रॉब्लेम इन युअर बॉडी राइट नाउ वॅनिश बाय द ब्लड ऑफ क्राइस्ट इन द नेम ऑफ जीसस. अकॉर्डिंग टू हिज पॉवर, त्याच्या सामर्थ्याच्या शक्तीद्वारे तुम्ही बरे होतात. हालेलुया, Hallelujah, hallelujah. Thank you Jesus. Be healed completely in the name of Jesus. Cataract spirit, मती ज्यांच्या डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, मोतीबिंदूचा प्रॉब्लेम आहे, ते लोक बरे होतात. त्यांच्या डोळ्यांना प्रभू आता आरोग्य देतो. कानाचे प्रॉब्लेम्स बरे होतात येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. डायबिटीज, ब्लड प्रेशरचे पेशंट्स पूर्ण बरे होतात. सगळ्या कुटुंबामध्ये जे तुमच्या फॅमिलीमध्ये आजारी आहेत त्यांना एकत्र करा. त्यांचे हात धरा आणि म्हणा येशू आम्ही आरोग्य स्वीकारतो. राइट नाउ दिस इज द टाइम ऑफ युअर मिरेकल. या क्षणाला तुमचा चमत्कार तुमच्या घरात होणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मिरेकल्स इज नॉट एनी कुठल्याही मनुष्याच्या द्वारे हा चमत्कार केला जाणार नाही. मिराकल हा स्वर्गातून केला जाईल. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तो चमत्कार घडून येणार आहे. हालेलुया. सिस्टर नंदा कांबळे, तुमचं फायनान्शियल ब्लेसिंग रिलीज होतात. रिसीव युअर ब्लेसिंग इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. रिबांदा खलामा शेतेरी याला रबा. ब्लेस लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांवर मी आशीर्वाद घोषित करतो. जरी आज तुम्ही योसेफासारख्या परिस्थितीमध्ये असाल, तुमची पहाटेचा तारा येतोय, तुमचा प्रकाश तुमच्या पूर्वेकडून उगवतोय. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करतोय. तुमचे गौरवाचे दिवस येतात. हालेलुया. रिसीव युअर ग्लोरी राइट नाउ इन द नेम ऑफ जीसस. ते कोरोनाचे अफेक्टेड लोक आहेत, जे कोरोना बाधित लोक आहेत, ज्यांना कोरोना झालेला, त्या सर्व जे लोक आयसोलेशन वॉर्ड्स मध्ये, जे लोक कोरोना वॉर्ड मध्ये ड्युटी करतात, ज्या स्टाफ नर्स आहेत, वॉर्ड बॉय आहेत, जे लोक डॉक्टर्स आहेत, त्या सर्वांसाठी माझ्या चर्चच्या वतीने सगळ्यांसाठी मी आता मध्यस्थी करतो. प्रभू माझ्या चर्च मधल्या प्रत्येकाला सुरक्षित कर. प्रभू त्यांना आरोग्य दे लॉर्ड. त्यांना परमेश्वरा सुरक्षित ठेव. त्यांना कुठली बाधा होणार नाही. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वजण यावेळेस म्हणतील मी अधिकार घेतो. आय रिसीव माय अथॉरिटी. म्हणा मी अधिकार घेतो आणि मी मृत्यूला धमकावतो. आय रिब्यूक द डेथ स्पिरिट इन द नेम ऑफ जीसस. तुमच्या दरवाजातून तो मृत्यू पुढे निघून जाईल. ओ फादर ब्लेस ईच एंड एव्हरी फॅमिली ओ गॉड. सर्व कुटुंब जे मला पाहतात त्यांना आशीर्वादित कर. त्यांना दया दे प्रभू. त्यांना कृपा पुरव. कृपेसाठी कृपा दे लॉर्ड. सर्व मान महिमा गौरव तुला देतो बाप्पा. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आम्ही तुझे आभार मानतो आणि प्रार्थना तू ऐकलीस म्हणून तुला धन्यवादाची वेदी बांधतो येशूच्या नावामध्ये. आमेन. हालेलुया. आर यू ब्लेस्ड? आर यू ब्लेस्ड? तुम्ही आशीर्वादित झालाय का? आमेन. जर तुम्ही आशीर्वादित झालाय तर म्हणा मी आशीर्वादित आहे. आय एम ब्लेस्ड. प्रोक्लेम इट.
तुम्ही कबूल करा, म्हणा मी आशीर्वाद देत आहे. आमेन. जरी त्रासात आहे तरी म्हणा मी आशीर्वाद देत आहे. आयसोलेटेड आहात, वॉर्ड मध्ये आहात, करोनामध्ये अडकलेले आहात, म्हणा मी आशीर्वाद देत आहे. आमेन. जेलमध्ये योसेफ म्हणाला देव माझ्या बरोबर आहे. योसेफाबरोबर देव राहिला. तुमच्या बरोबर परमेश्वर आहे. तुम्ही मरणार नाही, तुम्ही आशीर्वादित राहणार आहात. जिवंत देव तुमच्या बरोबर आहे. काळजी करू नका. देवाचे वचन वाचत राहा. आजचा संदेश 2-3 वेळा ऐका. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. माझे मागचे फेसबुकवरचे मेसेज काढा, ते तुम्हाला उत्साहित करतील, प्रोत्साहित करतील. तुम्ही आशीर्वादित होता. गो. माझं फेसबुक पेज कंपॅशन ऑफ जीसस क्राइस्ट फाउंडेशन, माझं युट्यूब वरती चॅनल आहे कंपॅशन ऑफ जीसस क्राइस्ट फाउंडेशन. दोन्ही ठिकाणी तुम्हाला मेसेज रेकॉर्ड पाहायला मिळतील. गेल्या करोनाच्या वेळेस मी सुरुवातीपासून स्तोत्र 91 वरती बोललेलो, ते माझे मेसेज ऐका. तुम्हाला होप येईल, तुम्हाला आशीर्वाद मिळतील. कारण येशू ख्रिस्त गौरवाची आशा. खचून जाऊ नका, निराश होऊ नका, जगामधल्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका, गुड न्यूज वर लक्ष द्या. येशू माझ्यासाठी आलेला, त्याने माझं दुःख घेतलेलं आहे. या वचनावरती विश्वास ठेवा. देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. डोंट वरी. कोरोनाला घाबरू नका, मंदीला घाबरू नका, आजारांना घाबरू नका. परमेश्वराने पहाटेचा तारा येशू ख्रिस्त आपल्याला दिलेला. नक्की तुम्ही अंधारातून प्रकाशाकडे येत आहात. लवकरच आपण एकत्र येऊ, आशीर्वादित हो. अनेक लोक त्यांच्या ऑफरिंग्स पाठवतात, त्यांचे गिफ्ट्स पाठवतात. देव त्या मिनिस्ट्रीद्वारे जे काही त्यांच्या ऑफरिंग्स आहेत त्याच्यावरती देव त्यांना 100 पट आशीर्वादित करणार आहे. कंपॅशन ऑफ जीसस क्राइस्ट फाउंडेशन नावाची जी आपली वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर चर्चचा अकाउंट नंबर आहे. तुम्ही त्याच्यावर ऑफरिंग देऊ शकता. अदरवाइज माझा जो पर्सनल नंबर आहे 976397, आपल्या चर्चचा गुगल पे त्याच्यावरती आहे. तुम्ही त्याच्याद्वारे चर्च ऑफरिंग देऊ शकता. देव तुम्हाला आशीर्वादित करो. यावेळेस आपण देवासाठी एक स्तुतीचं गीत गाऊया. आपण देवाची स्तुती करूया. देवाला धन्यवाद देऊ की माझा परमेश्वर ज्याने मला विश्वास दिलेला आहे की मी मरणार नाही, मी जिवंत राहील. हालेलुया. आर यू हॅपी फॉर युअर ब्लेसिंग? तुमच्या आशीर्वादांसाठी तुम्ही आनंदित आहात का? टुडेज मेसेज इज अ मेसेज फ्रॉम हेवन. लिटरली दिवसभर मी कुठल्याही प्रकारे मेसेज मागितला नव्हता, प्रभूने मला दिला. नक्की देवाच्या वचनाद्वारे अनेकांना साक्ष निर्माण करणार आहे, अनेकांचं जीवन आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. बोलो यीशु मसीह की, राजाओं के राजा की. थैंक यू लॉर्ड. हालेलुया. थैंक यू लॉर्ड. हालेलुया. यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत ही अच्छा है. यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत ही अच्छा है. यीशु मेरे लिए आया, यीशु मेरे लिए जिया, तू बहुत ही अच्छा है. यीशु मेरे लिए मरा, यीशु मेरे लिए उठा, तू बहुत ही अच्छा है. यीशु मेरे लिए आया, यीशु मेरे लिए जिया, तू बहुत ही अच्छा है. यीशु मेरे लिए मरा, यीशु मेरे लिए उठा, तू बहुत ही अच्छा है. यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत ही अच्छा है. मेरे पापों को यीशु क्षमा किया, तू बहुत ही अच्छा है. मुझे मुक्ति दिलाया, मुझे शांति दिलाया, तू बहुत ही अच्छा है. मेरे पापों को यीशु क्षमा किया, तू बहुत ही अच्छा है. मुझे मुक्ति दिलाया, मुझे शक्ति दिलाया, तू बहुत ही अच्छा है. यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु
हालेलुया बोलो येशू मसीह की. यावेळेस आपण ऑफरिंगसाठी प्रार्थना करूया. माझ्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, जे लेकरं तुझ्या विश्वासाने तुझ्या राज्यासाठी पेरणी करतात त्याच्या प्रत्येक दानार्पणावर आशीर्वाद उतरू दे. त्यांचं दानार्पण त्यांच्या त्यागातून स्वार्थ त्यागातून आहे प्रभू, आणि म्हणून त्यांचं सॅक्रिफिशियल ऑफरिंग तुझ्या रक्ताने शुद्ध करून तुझ्या राज्यात येऊ दे लॉर्ड. तुझा गौरव त्यांच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे, त्यांना अभिषेक दे प्रभू. जे लेकरं मला पाहतात त्या प्रत्येकाला मंदीतून या देवबाप्पा जॉबलेसच्या जीवनातून बाहेर काढ, त्यांना आशीर्वादित कर, समृद्ध कर प्रभू. विशेष प्रार्थना करतो परमेश्वरा, प्रत्येक जण तुझी साक्ष देण्यासाठी चर्च मध्ये येऊ दे. तुझी विपुल कृपा त्यांना पुरव दे बाप्पा. सगळा आदर मान महिमा गौरव तुला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात मागतो. शेवटच्या अभिवचनासाठी आपण हात उंच करूया. परमेश्वराचं प्रेम, येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आतापासून सर्व काळ सर्वांबरोबर असो. देवाचे लेकर म्हणतील आमेन. गॉड ब्लेस यू. लवकरच पुन्हा रविवारी आपण भेटूया. देव तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. जर तुमच्या साक्ष असतील तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये टाका साक्ष, म्हणजे मलाही समजेल की देव तुम्हाला किती आशीर्वादित करतोय. आपण मिळून देवाचा गौरव करूया. तसंच प्रभू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, आशीर्वादित करो. माझी एक सूचना, प्लीज युट्यूब सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर वाढल्यावरती युट्यूब चॅनल आपलं मोठं होईल, आणि जेणेकरून आपल्याला अनेक लोकांपर्यंत देवाचं वचन पाठवता येईल. शेअर करणं विसरू नका. सेव्ह करा, लाईक करा, अनेक पानपर्यंत देवाचं वचन फॉरवर्ड करा. देव तुम्हाला आशीर्वादित करो. मे गॉड ब्लेस यू. आमेन.